नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। रावसाहेब पाटील यांच्या स्वदेशी व्हिलावर महापौर व उपमहापौर यांचा विविध संस्था व नागरिकांच्या वतीने हृदय सत्कार। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी धीरज सूर्यवंशी व उपमहापौरपदी गजानन मगदुम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा भारतीय जनता पक्ष जैन प्रकोष्ठ सांगली, स्वदेशी चॅरिटेबल ट्रस्ट, गणेश नगर चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ, स्वदेशी औषध उद्योग समूह, गणेश नगर प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक यांच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष माननीय रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या स्वदेशी व्हिलावर हृदय सत्कार करण्यात आला। अध्यक्षस्थानी रावसाहेब पाटीलांना होते। प्रारंभी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक एन डी बिरनाळे यांनी स्वागत केलं। प्रास्ताविकात नूतन महापौर व उपमहापौर यांच्या सत्काराचं प्रयोजन सांगताना रावसाहेब पाटील म्हणाले की महापौर धीरज सूर्यवंशी व उपमहापौर गजानन मगदुम यांची सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी बिनविरोध निवड करून सांगलीच्या विकासासाठी त्यांना एकमुखानं पाठिंबा दिलाय। विविध संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करून त्यांच्या हातून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या हिताचं काम व्हावं, नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रशासन गतिमान करतीलच, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून गणेश नगरात गणेश मंदिर झालं पाहिजे असं सांगितलं। स्वदेशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अध्यक्ष सागर पाटील, सेक्रेटरी हर्षद पाटील यांनी महापौर धीरज सूर्यवंशी व उपमहापौर गजानन मगदुम यांचा सत्कार केला। रावसाहेब पाटील यांनी जैन प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, मिरज पंचायत समितीवर निवडून आलेले मनोज पाटील आणि कोल्हापूर जिल्हा ग्रामीण भाजपा जैन प्रकोष्ठचे विश्वजित दिगंबरे व नगरसेवक दयानंद खोत व संजय यमगर यांचा सत्कार केला। गणेश नगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं उपाध्यक्ष सतीश सारडा व सेक्रेटरी प्रमोद शेटे, सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे वतीनं विनोद पाटोळे व नितीन खाडीलकर, तर सांगली जिल्हा भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीनं प्रशांत गौंडाजे व मनोज पाटील, स्वदेशी औषध उद्योगातर्फे विपुल पाटील व जगदीश भरमकोंड आणि प्रभाग क्रमांक 15 गणेश नगर नागरिकांच्या वतीनं पापा बागवान व देवदत्त सांगले यांनी महापौर व उपमहापौर यांचा सत्कार केला। यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, महापौर म्हणून सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी बिनविरोध निवड करून कामाची संधी दिली आहे। रोज 2 विभागाच्या बैठका घेऊन प्रशासन गतिमान करणे सुरू आहे। घरपट्टी व पाणीपट्टी विभागाचं काम सुरळीत केलं जाईल। गणेश नगरातील गणेश मंदिराचा प्रस्ताव द्या, त्याची पूर्तता केली जाईल। शेरी नाल्याचा प्रश्न सोडवणार आहे। वारणा उद्धव योजनेची अंमलबजावणी करून स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल। उपमहापौर गजानन मगदुम यांनी महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक एन डी बिरनाळे यांनी केलं। आभार विनोद पाटोळे यांनी मांडले। यावेळी वैभव गुरव, प्रशांत चव्हाण, प्राध्यापक आरबोळे, निकम वकील, शीतल पाटील, मदन भाऊ युवा मंचचे शीतल लोंढे, जयराज बर्गे, शांतीनाथ कर्वे, अजित अडवाणी, श्रीकांत शिंदे तात्या, सुहास पाटील बोलवाड व भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि गणेश नगर प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।